नमस्कार श्रोते हो. इतिहास कट्टा या आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये मी समीर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा आपला विषय केवळ इतिहासाचा एक भाग नाही, तर तो आपल्या देशाचा, आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेवर. आणि या विशाल प्रक्रियेचे पैलू उलगडण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध संविधान तज्ज्ञ डॉक्टर अदिती. स्वागत आहे तुमचं मॅडम. नमस्कार समीर, आणि आपल्या सर्व श्रोत्यांना माझा सस्नेह नमस्कार. आजचा विषय खरोखरच खूप जिव्हाळ्याचा आहे, कारण आज आपण जे स्वतंत्र, लोकशाही आणि प्रजासत्ताक भारतात श्वास घेत आहोत, त्याचा पाया याच संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत रचला गेला आहे. अगदी खरं आहे मॅडम. संविधानाबद्दल आपण नेहमीच बोलतो, पण त्याची निर्मिती कशी झाली हा प्रवास खूपच रंजक आहे. श्रोत्यांसाठी मला सर्वात आधी हे विचारायचं आहे की भारतीयांसाठी एक वेगळं संविधान असावं ही कल्पना सर्वात आधी कोणी मांडली? खूप छान प्रश्न आहे समीर. संविधानाची संकल्पना भारतात पहिल्यांदा 1934 मध्ये साम्यवादी नेते M.N. रॉय यांनी मांडली होती. त्यांनी अधिकृतपणे सुचवले की भारताचे स्वतःचे एक संविधान असावे आणि ते तयार करण्यासाठी एक संविधान सभा स्थापन केली जावी. त्यानंतर 1935 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसनेही अधिकृतपणे ही मागणी उचलून धरली. आणि इंग्रजांनी ही मागणी कधी मान्य केली? इंग्रजांनी सहजासहजी काहीही दिले नाही. दुसऱ्या महायुद्धामुळे आणि भारतीयांच्या वाढत्या दबावामुळे अखेर 1940च्या ऑगस्ट ऑफर मध्ये ब्रिटिश सरकारने तत्वतः ही मागणी मान्य केली. पण प्रत्यक्ष कार्यवाही 1946च्या कॅबिनेट मिशन प्लॅननुसार झाली. या प्लॅन अंतर्गतच नोव्हेंबर 1946 मध्ये भारताची संविधान सभा स्थापन करण्यात आली. तर आता आपल्याकडे एक संविधान सभा होती, पण ही सभा निवडली कशी गेली? तेव्हा तर सार्वत्रिक निवडणुका झाल्या नव्हत्या ना? बरोबर. संविधान सभेचे सदस्य थेट जनतेकडून निवडले गेले नव्हते. त्यावेळी असलेल्या प्रांतिक विधानसभांच्या सदस्यांनी प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने या सदस्यांची निवड केली होती. याशिवाय काही सदस्य हे संस्थानांचे प्रतिनिधी होते, ज्यांची नियुक्ती तिथल्या राजांनी केली होती. एकूण 379 सदस्य सुरुवातीला निश्चित केले होते. पण भारत-पाकिस्तान फाळणीनंतर भारताच्या संविधान सभेतील सदस्यांची संख्या 299 एवढी उरली. संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली आणि तिथलं वातावरण कसं होतं? दिवस होता 9 डिसेंबर 1946. दिल्लीत, आज ज्याला आपण सेंट्रल हॉल म्हणतो, तिथे ही ऐतिहासिक बैठक पार पडली. पण या बैठकीवर मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता. पहिल्या बैठकीत तात्पुरते अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड झाली. त्यानंतर अवघ्या 2 दिवसांनी म्हणजे 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आणि याच सुरुवातीच्या काळात पंडित नेहरूंनी एक अत्यंत महत्त्वाचा ठराव मांडला होता, ज्याला उद्दिष्टांचा ठराव म्हणतात. त्याबद्दल थोडं सांगा. होय. 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरूंनी हा ठराव मांडला. हा ठराव म्हणजे संविधानाचा ब्लूप्रिंट किंवा तत्वज्ञान होतं. भारत एक स्वतंत्र, सार्वभौम आणि प्रजासत्ताक देश असेल. इथे सर्वांना न्याय, स्वातंत्र्य आणि समता मिळेल. अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांचे रक्षण केले जाईल. हे सर्व त्यात मांडले होते. आज आपल्या संविधानाची जी प्रस्ताविका आहे ती याच ठरावावर आधारित आहे. आता आपण या प्रक्रियेतल्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया, मसुदा समिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या समितीची भूमिका किती महत्त्वाची होती? समीर, संविधान सभेने विविध विषयांवर काम करण्यासाठी अनेक समित्या स्थापन केल्या होत्या. पण या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाची होती ती मसुदा समिती, जिची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली. या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर आंबेडकर. इतर सर्व समित्यांनी जो अहवाल आणि माहिती गोळा केली होती, त्या सर्वांचे संकलन करून एका सुसंगत संविधानाचा मसुदा तयार करण्याची अत्यंत क्लिष्ट आणि मोठी जबाबदारी या समितीवर होती. डॉक्टर आंबेडकरांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतो. संविधान सभेत त्यांच्या या भूमिकेचे महत्त्व तुम्ही कसे विशद कराल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कायदेशीर ज्ञान, जगातील विविध संविधानांचा त्यांचा सखोल अभ्यास आणि तळागाळातील लोकांबद्दलची त्यांची संवेदनशीलता, या सर्व गोष्टींचा सुरेख संगम या मसुद्यात पाहायला मिळतो. त्यांनी संविधानातील प्रत्येक कलमाचे अतिशय तर्कशुद्ध आणि कायदेशीर भाषेत संविधान सभेत समर्थन केले.
सभेतील प्रश्नांना उत्तरे देणे, विरोधाभास सोडवणे आणि देशाच्या विविधतेचा आदर करत एका मजबूत केंद्राची उभारणी करणे हे काम त्यांनी लीलाया पार पाडले. म्हणूनच डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनीही म्हटले होते की मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर आंबेडकरांची निवड करणे हा संविधान सभेचा सर्वात उत्तम निर्णय होता. मॅडम, अनेकदा एक टीका केली जाते की भारतीय संविधान हे इतर देशांच्या संविधानांची कॉपी किंवा उसनवारी म्हणजेच बॉरोड बॅग आहे. यात किती तथ्य आहे? ही टीका पूर्णपणे चुकीची नाही, पण ती अपूर्ण आहे. डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः अभिमानाने सांगितले होते की आपण जगातील ज्ञात संविधानांचा अभ्यास करून हे संविधान तयार करत आहोत. आपण अंधळेपणाने काहीही कॉपी केले नाही. भारताच्या भौगोलिक, सामाजिक आणि ऐतिहासिक परिस्थितीला जे अनुकूल होते तेच आपण स्वीकारले. जसे की संसदीय शासन प्रणाली आपण ब्रिटनकडून घेतली, मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट्स आणि न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आपण अमेरिकेकडून घेतले, मार्गदर्शक तत्वे म्हणजेच डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आपण आयर्लंडकडून घेतली, तर आणीबाणीच्या तरतुदी जर्मन वायमर प्रजासत्ताककडून आणि मजबूत केंद्रासह फेडरल सिस्टम कॅनडाकडून घेतली. या सर्व गोष्टींचा आपण आपल्या मातीत समन्वय साधला. हे संविधानाचे मोठेपण आहे. आणि या मसुद्यावर चर्चा किती काळ चालली? तब्बल 114 दिवस फक्त मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली. 7,635 दुरुस्त्या सुचवल्या गेल्या. त्यापैकी सुमारे 2,473 दुरुस्त्यांवर प्रत्यक्ष चर्चा झाली. प्रत्येक शब्द, प्रत्येक स्वल्पविराम आणि पूर्णविराम काळजीपूर्वक तपासला गेला. ही जगातील सर्वोत्तम लोकशाही चर्चांपैकी एक होती. अखेर तो सोनेरी दिवस आला जेव्हा संविधान तयार झाले. ही पूर्ण प्रक्रिया व्हायला किती वेळ लागला? भारतीय संविधान तयार होण्यासाठी 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस इतका मोठा कालावधी लागला. अनेक देशांचे संविधान तयार करण्यासाठी खूप कमी वेळ लागला. पण भारताची विविधता आणि विशालता पाहता एवढा वेळ लागणे स्वाभाविक होते. आपल्या देशात 2 महत्त्वाच्या तारखा आहेत, 26 नोव्हेंबर आणि 26 जानेवारी. संविधानाच्या संदर्भात या 2 तारखांमधील फरक काय आहे? बऱ्याचदा लोकांचा गोंधळ उडतो. हो, हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी संविधान सभेने हे तयार झालेले संविधान स्वीकारले आणि मंजूर केले, म्हणजेच अडॉप्टेड अँड एनॅक्टेड. म्हणूनच आपण 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतो. नागरिकत्व, निवडणुका यासारख्या काही महत्त्वाच्या तरतुदी त्याच दिवसापासून लागू झाल्या. पण संविधानाची पूर्ण अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी झाली. 26 जानेवारी हीच तारीख का निवडली गेली? कारण त्याला ऐतिहासिक महत्त्व होते. 1930 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनानंतर 26 जानेवारी 1930 हा दिवस पहिल्यांदा पूर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. त्या दिवसाची ऐतिहासिक आठवण जपण्यासाठीच संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी 26 जानेवारी 1950 ही तारीख निश्चित करण्यात आली आणि तेव्हापासून आपण तो प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. क्या बात है डॉक्टर अदिती. आज तुम्ही संविधान निर्मितीची ही प्रक्रिया इतक्या सोप्या आणि रंजक पद्धतीने उलगडली की श्रोत्यांना नक्कीच आपल्या संविधानाचा आणि ते बनवणाऱ्या त्या महान व्यक्तींचा अभिमान वाटेल. धन्यवाद समीर. मी फक्त एवढंच सांगेन की संविधान हा केवळ एक कायदेशीर दस्तऐवज म्हणजेच लीगल डॉक्युमेंट नाहीये, तर तो भारताच्या भविष्यासाठी लिहिला गेलेला एक जिवंत दस्तऐवज आहे. तो टिकवून ठेवण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे. अगदी योग्य बोललात. तर श्रोते हो, हा होता आपला आजचा विशेष एपिसोड, भारतीय संविधानाची महागाथा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एका रंजक विषयासह. तोपर्यंत वाचत रहा, विचार करत रहा आणि आपले संविधान जपत रहा. जय हिंद.